जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या होत्या आणि ही दृश्य आपण आझाद मैदान परिसरातून पाहतोय। सुप्रिया सुळे ह्या निघालेल्या होत्या आणि त्यावेळी त्यांची गाडी ही अडवण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलेला आहे। अगदी थोड्याच वेळापूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केलेली होती आणि त्यानंतर बाहेर पडत असताना मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या गाडीला हा घेराव घातलेला आहे। आझाद मैदानावर सुप्रिया सुळे ह्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या होत्या। त्यानंतर त्यांनी जरांगेंशी चर्चा केली आणि या मागणी संदर्भात तातडीची बैठक बोलावा अशी देखील मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आणि त्यानंतर त्या तिथून निघालेल्या असतानाच या सकल मराठा समाजानं त्यांना घेराव घातलेला दिसतोय। आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, ज्या प्रकारे बघतो आपण हे सगळे मराठा आंदोलक आक्रमक आहेत आपल्या मागणीसाठी आणि त्यामुळेच सुप्रिया सुळे जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आल्या त्यांनी काही मिनिटं भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिली आणि त्यानंतर बाहेर जात असताना गाडीजवळ जात असताना सगळ्या आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली आणि आपलं म्हणणं त्यांनी ऐकावं असा त्यांनी आग्रह केला। त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी काही जणांचं म्हणणं ऐकूनही घेतलं आणि पुढे जात असताना पूर्णपणे घेराव घालण्याचा त्यांना प्रयत्न केला। घोषणाबाजी सुप्रिया सुळे यांच्या समोर करण्यात आली आणि त्यानंतर गाडीत त्या बसत असताना सुद्धा कार्यकर्ते त्यासोबत आंदोलक आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी ती जी घोषणाबाजी आहे ती सुरू ठेवली। त्यामध्ये पोलीस सुद्धा शांत करण्याचं आवाहन आंदोलकांना करत होते। मात्र ज्या प्रकारे आपण बघतो मोठ्या संख्येनं गर्दी जी आहे ती आझाद मैदानावर झालेली आहे आणि त्यामुळेच कंट्रोल करणं शक्य होत नाही आणि त्यामध्येच सुप्रिया सुळे यांना मार्ग काढून देण्यात आला आणि त्यानंतर आता त्या आझाद मैदानातून रवाना झाल्या। नक्कीच वेदांत, सुप्रिया सुळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या मराठा बांधवांच्या भावना नेमक्या काय आहेत? या सगळ्या मराठा बांधवांच्या एकच भावना आहे की तातडीने निर्णय घेण्यात यावा। जी मागणी आहे त्यांची की कुणबी दाखले सरसकट मराठा समाजाला मराठा बांधवांना देण्यात यावेत आणि ओबीसी मधनं मराठा आरक्षण मिळावं, या मागणीसाठीच ही घोषणाबाजी होती आणि तातडीनं सरकारने सुद्धा दखल घ्यावी, विरोधकांनी सुद्धा यामध्ये दखल घ्यावी, हीच या सगळ्या बांधवांची मागणी आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुद्धा अगदी 2-3 मिनिटं सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली आणि सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवली आणि तातडीने यावर तोडगा काढावा अशी सुद्धा मागणी खरं तर मुख्यमंत्र्यांकडे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केली आहे। आणि या सगळ्यामध्ये जेव्हा या सुप्रिया सुळे या मैदानातनं बाहेर निघत होत्या आणि आपल्या गाडीजवळ जात होत्या तेव्हाच जे सगळे आंदोलक, जे आक्रमक झालेले आंदोलक आपण दृश्यांमध्ये बघतोय, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची घोषणाबाजी ती होती। शिवाय विरोधात सुद्धा काही जण घोषणाबाजी देत होते आणि त्यामुळे आक्रमक आंदोलक आणि त्यातनं सुप्रिया सुळे या गाडीजवळ आल्या। गाडीजवळ सुद्धा गाडी अडवण्याचा प्रयत्न काही आंदोलकांनी केला आणि त्यातनं पोलिसांनी मार्ग काढत आता सुप्रिया सुळे आझाद मैदानाच्या बाहेर पडलेले आहेत। नक्कीच वेदांत, खरं तर आजचा हा तिसरा दिवस आहे। एक दिवसीय हे उपोषण होतं आणि त्यानंतर आजचा तिसरा दिवस आहे, परंतु कुठेही आंदोलकांचा हा ओघ कमी होताना दिसत नाही आणि त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडलेली पाहायला मिळते। नक्की ज्या प्रकारे आंदोलकांची संख्या हजारोनं आहे आणि आपण बघतो पोलिसांची संख्या त्या मानानं कमी पडते, कारण गणेशोत्सव आहे त्यामध्ये सुद्धा पोलिसांना ड्युटी आहे आणि त्यामुळेच तू जसं म्हणालीस की तारांबळ उडते, त्या दृश्यांमध्ये सुद्धा दिसते की अगदी काही मोजके पोलीस आहेत आणि हे मोजके पोलीस खरं तर सुरक्षा देण्याचं काम इथे करत आहेत आणि हजारोच्या संख्येनं जेव्हा मॉब येतो किंवा मोठमोठ्या घोषणा देतो तेव्हा नक्कीच यातनं मार्ग काढणं किंवा यातनं आपण बाहेर पडणं हे थोडंसं अवघड जातं आणि या दृश्यांमध्ये सुद्धा आपण तेच बघायला मिळते। आणि 3 दिवस झालेले आहेत हे आंदोलन सुरू आहे, सरकारकडनं सुद्धा कोणीही प्रतिनिधी अद्याप इथे आलेला नाही आणि त्यामुळे साहजिक आहे की आक्रमक होणं किंवा आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचवणं त्यासाठीची धडपड सुद्धा आंदोलकांची सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी या दृश्यांमध्ये आम्ही पाहतोय की आंदोलक हे मोठ्या संख्येनं इथे उपस्थित झालेले आहेत। सुप्रिया सुळे